नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण संक्रांती स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी करणार आहोत. ही पूर्ण थाळीच आपण बनवणार आहोत. ही भाजी प्रत्येकाच्या घराघरामध्ये बनवली जाते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळीच असते. हिवाळ्यामध्ये ज्या नवीन भाज्या आलेल्या असतात त्यापासून ही भाजी बनवली जाते आणि अतिशय टेस्टी अशी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे. तीळ उष्ण असतात आणि ते हिवाळ्यामध्ये खाल्ले जावेत म्हणून संक्रांतीला तीळ खाल्ले जातात. तर आज आपण तीळ लावलेली पौष्टिक अशी बाजरीची पातळसर अशी कडक भाकरी करणार आहोत आणि भोगीची भाजी करणार आहोत. सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील. चला तर वेळ न घालवता भाजी करायला घेऊया आपण. इथं आपण सुरुवातीला एक भाज्या चिरून घेणार आहेत. वांगी घेतलेली आहेत इथं मी 4, बटाटे घेणार आहे 4 आणि गाजर घेणार आहे. ह्या भाज्या आपण चिरून घेणार आहोत आणि यामध्ये एक पालेभाजी कुठली तरी घातली जाते, तर त्यामध्ये चाकवत किंवा आपण पालक घालणार आहोत. मला चाकवत मिळाली नाही त्यामुळे मी इथं पालक वापरणार आहे. सगळ्या भाज्या बारीक चिरून आपण धुवून घेणार आहे. पालक मी अगोदरच धुवून घेतलेला आहे आणि बाकीच्या भाज्या चिरून आपण पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता यामध्ये मी पावटा घेतलेला आहे अर्धी वाटी, वाटाणा घेतलेला अर्धी वाटी, ओले हरभरे घेतलेले आहेत आणि कुठलं तरी एक कडधान्य घालायचं म्हणून मी भिजवलेले मूग घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारच्या पापडी बाजारात मिळतात त्या पापडी आपण 2-3 प्रकारच्या घालू शकतो. मला इथं 2 प्रकारच्या मिळाल्यात, हिरवी आणि पांढरी, त्या मी घातलेल्या आहेत. आता आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी पांढरे तीळ जास्त महत्त्वाचे आहेत. मोठे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, जिरा 1 चमचा घेतला आहे, 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 4 काळी मिरी घेतलेल्या आहेत. एवढाच आपण गरम मसाला घालणार आहोत आणि वाटणामध्ये तो वाटून घेणार आहोत. हे भाजून घ्यायचं म्हणजे छान कूट तयार होतो आणि भाजीला छान चव येते. ह्या तिळाची चव आपल्या भाजीला येणार आहे. हे छान 5 ते 7 मिनटं भाजून घेणार आहोत. आता या भाजीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी पाव कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडं आलं घेतलेलं आहे आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आपण. आणि त्यामध्येच आपण 1 ते 2 टोमॅटो घालणार आहोत आणि हे छान बारीक आपण वाटण तयार करून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण घालत नाहीत, पण आमच्या इकडे घालतात, त्यामुळे यामध्ये मी कांदा लसूण वापरलेला आहे आणि याचं छान वाटण तयार करून घेणार आहोत. त्यामध्येच मी आपले जे तीळ होते तेही यामध्येच घालून छान वाटण तयार केलेलं आहे. असं एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे भाजी छान सरसरीत होते. आपली भाजी लवकर शिजावी म्हणजे आपण सोललेले दाणे वगैरे आहेत ते सगळे अगोदर भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपले पावटा, वाटाणा, हरभरा जे कडधान्य आहेत ते आपण थोडेसे गरम करून घेणार आहोत म्हणजे ते लवकर शिजतात. तव्यावरती छान मऊ होईपर्यंत आपण भाजणार आहोत आणि थोडेसे त्यानंतर खलबत्त्यानं दाबून घ्यायचे म्हणजे भाजी लवकर शिजते आणि छान भाजी मऊ होते लवकर. आणि हे दाणे शिजले छान की भाजीला दाटपणाही छान येतो. आता आपले दाणे छान गुलाबीसर भाजून झालेले. आता आपण भाजी तयार करायला घेऊया. त्यासाठी मी इथं जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं तेल जास्तच घालणार आहे. इथं मी ह्या छोट्या 4 पळी घालणार आहे की जेणेकरून आपल्या भाजीला कट छान आला पाहिजे आणि भाकरीबरोबर भाजी चुरून खाताना दिसलीही छान पाहिजे. आता फोडणीसाठी मी त्यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि 1च तमालपत्र आपण यामध्ये घातलेलं आहे. थोडं तडतडलं की आपण त्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो लगेच घालून घेणार आहोत आणि छान गुलाबी होईपर्यंत मसाला छान परतून घेणार आहोत. मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, कारण की त्या भाजीला जर कच्चा वास राहिला मसाल्याचा तर भाजी अजिबात छान लागणार नाही. पाहू शकताय साधारण 15 मिनटं झालेली आहेत मी मसाला भाजते. मध्ये मध्ये थोडा कोरडा पडला तर आपण थोडंसं गरम पाणी घालून आपण भाजून घेतलेला आहे मसाला. इथं पाहू शकताय तेल छान सुटलेलं आहे आपल्याला मसाल्याला. इथं मी लागल तसं थोडं थोडं पाणी घालून छान मसाला भाजून घेतलेला आहे. पाहू शकताय आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत. मी तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्ये मी एक अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे रेडीमेड. मसाले टाकल तसं छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये जो घरगुती कांदा लसूण मसाला असतो तो मी घालणार आहे. हा साधारण मी 4 चमचे घातलेला आहे, कारण आमची भाजी जास्त आहे. तर तुम्ही कमी वापरला तरी चालू शकतो किंवा विकतचा कांदा लसूण मसाला वापरला तरी चालू शकतो. त्याबरोबर तुम्ही गरम मसाला थोडा जास्त घालावा फक्त.
आता हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत। आता आपले मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये मी थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि छान परतून घेणार आहोत। इथं पाहू शकताय त्यामुळे किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। तेल सुटल्याशिवाय आपण यामध्ये भाज्या टाकणार नाही। छान परतून झालेलं आहे आणि मी त्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता आपण यामध्ये ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सुरुवातीला घालून घेऊया। वांग, बटाटा, गाजर, काही ठिकाणी बोरं आणि ऊससुद्धा घालतात, परंतु आमच्या इकडे बोरं घालत नाहीत कारण भाजीला खूप आंबटसर चव येते। आता यामध्ये आपण ज्या पापडी घेतलेल्या आहेत त्या पापडी घालणार आहोत। बरोबरच आपण जे पालक घेतलेला आहे चिरलेला तो घालणार आहोत आणि जे कडधान्य म्हणून आपण जे मूग घेतलेले आहेत मोडाचे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता या सगळ्या भाज्या आपण मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत। आता यामध्येच आपण जे मगाशी कडधान्य भाजलेली होती, वाटाणा, पावटा, हरभरा, जे ओले दाणे होते तेही आता यामध्ये आपण छान परतून घेणार आहोत। आणि यामध्येच मी अजून एक चमचाभर मीठ घालणार आहे, म्हणजे मला असं वाटतं की मीठ थोडं कमी पडेल कारण आपल्याला थोडासा रस्सा करायचा आहे भाजीला, तर मी अजून एक चमचाभर वरून मी मीठ घातलेलं आहे। आता या भाज्या मसाल्याबरोबर आपण वाफवायला ठेवणार आहोत। वरती प्लेटमध्ये पाणी ठेवून मी छान वाफवून घेतलेल्या आहेत भाज्या। किती छान कट आलेला आहे आणि छान भाज्याही वाफवलेल्या आहेत। असं केल्यामुळं भाज्यांची चव आपली मसाल्यामध्ये छान मुरते आणि भाज्याही लवकर शिजतात। आता यामध्येच मी थोडेसे पांढरे तीळ 2 चमचे अख्खे घातलेले आहेत आणि त्यामध्येच आपण थोडासा शेंगदाण्याचा कूटही घालणार आहोत। आता या सगळ्या भाज्या आणि मसाले आपण छान परतून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत। मी इथं 2 ते 2.5 ग्लास पाणी घालणार आहे आणि तुम्हाला जेवढं पातळ भाजी करायची आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। बऱ्याच ठिकाणी लपतपीत भाजी करतात तर तुम्ही कमी पाणी घातलं तरी चालू शकतो। इथं आपण ताट ठेवून असं थोडंसं फट ठेवायची आणि 15 ते 20 मिनटं छान भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारण 10 मिनटं झालेली आहेत, परंतु आपली भाजी अजून शिजलेली नाही। भाज्या वरती तरंगतेत म्हणजे भाजी शिजलेली नाही। छान मऊ होईपर्यंत भाज्या शिजवायच्या, म्हणजे मग छान भाकरीबरोबर चव येते त्याची। परत मी ताट ठेवून 15 ते 20 मिनटं छान भाजी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकताय किती सुंदर असा कट आपल्या भाजीला आलेला आहे आणि सगळ्या भाज्या मऊ झालेल्या आहेत। अगदी वाटाणा, पावटा सगळ्या भाज्या अगदी मऊ झालेल्या आहेत। तुम्हाला मी दाबूनही दाखवलं, छान मऊ झालेल्या आहेत भाज्या। तर आता आपण भाकरी करायला घेणार आहोत। आता आपली भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथं पाणी घेतलेलं आहे भाकरीला लावायसाठी किंवा पीठ मळण्यासाठी, तर त्यामध्येच आपण मीठ घालून घ्यायचं म्हणजे भाकरीला छान चव येते। पाण्यामध्ये मीठ घातलं की पीठ मळताना पण तेच पाणी वापरायचं आणि भाकरीला वरून लावायला पण तेच पाणी वापरायचं। आणि इथं भाकरीला लावायसाठी मी अगोदरच पांढरे तीळ वरती काढून ठेवलेले आहेत। तवा मी अगोदरच कमी गॅसवर तापत ठेवलेला आहे। बाजरीचं पीठ दळून आणताना खूप जास्त बारीक दळून आणायचं नाही, नाहीतर भाकरी पुढं सरकत नाही। छान कमी पाणी घेऊनच भाकरीचं पीठ मळायचं, कारण की बाजरीचं पीठ चिकट असतं। जसं लागेल तसं पाणी घेऊन आपण छान पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि छान छोटासा गोळा करायचा, कारण मला पातळ भाकरी करायची आहे। या भाजीबरोबर जेवढी कडक भाकरी असेल तेवढी छान लागते। छान निम्मी भाकरी थापून झाली की वरून आपण पांढरे तीळ चिकटवून घेणार आहोत। आता आपली बऱ्यापैकी भाकरी थापून झाल्या, तर त्यावरती मी तीळ चिकटवून घेतलेले आहेत आणि अशी थापत थापत गोल गोल फिरवत आपण भाकरी थापून घेणार आहोत, म्हणजे तीळ पडणार नाहीत आपले। आणि 2 हातांना अशी भाकरी थापली की छान मध्ये जाड होते आणि साईडून पातळ होते, त्यामुळे छान भाकरी फुलते। आता तवा आपला गरम झालेला आहे, त्यावरती मी आता भाकरी उलटी टाकून घेणार आहे आणि लगेच आपण भाकरीला पाणी लावून घेणार आहोत। भाकरी त्या सोडून ओली आहे तोपर्यंत आपण वरून तीळ लावून घ्यायचे, म्हणजे भाकरीला छान व्यवस्थित चिकटतात तीळ। आणि वरून थोडासा परत पाण्याचा हात लावून मी घेतलेला आहे। थोडी भाकरी सुकली की आपण भाकरी लगेच उलटून घेणार आहोत, की पूर्ण जर भाकरी सुकली तर खालून भाकरीला चिरा जातात, मग थोडी ओली असतानाच भाकरी उलटी करून घ्यायची आहे। खालून छान कडक होईपर्यंत आपण भाकरी भाजून घेणार आहोत तव्यामध्येच। पाहू शकताय खालची भाकरी छान खालच्या बाजूनं भाकरी छान भाजलेली आहे। तर आता मी गॅसवरती उलटी करून भाकरी भाजून घेणार आहोत। छान आपली भाकरी फुलत आहे, पाहू शकताय। छान तीळ लावलेली भाकरी आपली भाजून झालेली आहे आणि भाजी छान शिजलेली आहे। आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि खमंग अशी कडक अशी तीळ लावलेली भाकरीही तयार झालेली आहे।
तर आता आपण सर्विंग करून घेऊया. आता आपण भाजी वाढून घेऊया आणि त्याबरोबरच तीळ लावलेल्या भाकरीही वाढूया. त्याबरोबर मी ओला कांदा हिरवा दिलेला आहे आणि त्याबरोबर जर तुमच्याकडे पांढरं लोणी असेल तर त्याबरोबर घ्या खायला. खूपच सुंदर चवीला लागते. आणि या भोगीला अशी भाजी तयार करून कशी झाली तुमची भाजी ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच एका तडफदार नवीन व्हिडिओसह.